आता आपण बघूया पुढचं एक महत्त्वाचं उपकरण आहे किंवा साधन आहे ते म्हणजे बस बार. बस बार. बस बार म्हणजे काय? थोडक्यात एक धातू तांब्याची पट्टी असतात. तांब्याच्या पट्ट्या असतील अशा. समजा 3 फेज सिस्टीमबद्दल बोलतोय आपण, तर 3 फेजच्या 3 तांब्याच्या पट्ट्या असतील. एक न्यूट्रल असेल आणि एक असेल अर्थिंगची पट्टी. ओके. हा आर फेज, हा वाय फेज, हा बी फेज, हे न्यूट्रल आणि हे अर्थिंग, अशी पट्टी असते. इनकमिंग जो सप्लाय येतो तो बसबारला इथे डायरेक्ट कनेक्ट केलेले असतात. फेजेस 3 फेज, न्यूट्रल आणि अर्थिंग. आता जर का आपण विचार केला, आपल्याला पुढे लोड आपल्याला जोडायचा आहे आणि जर हा बसबारमध्ये नसेल आणि ही डायरेक्ट आर फेज आला, ह्या आर फेजवर समजा आपण एका बिल्डिंगमधले 10 फ्लॅट दिले असतील, वाय फेजवर 8 फ्लॅट दिले असतील, बी फेजवर परत 10 फ्लॅट दिले असतील, तर आपल्याला ही वायर संपूर्ण 10 फ्लॅटपर्यंत न्यावी लागेल. मग त्यापेक्षा इथे नट बोल्टिंग करून हा लोड जो आहे हा लोड डिस्ट्रीब्यूट केलेला असतो. लक्षात आलं? हा लोड डिस्ट्रीब्यूट केलेला असतो. बसबारच्या थ्रू हा लोड डिस्ट्रीब्यूट करतो. समजा इन केस काही प्रॉब्लेम निर्माण झाला, काही फॉल्ट उत्पन्न झाला, तर तेवढ्या सर्किट आपण तेवढ्या पुरता एक ते कनेक्शन आपण डिस्कनेक्ट करून तो फॉल्ट आपण रिपेअर करू शकतो. म्हणजे संपूर्ण सर्किट ब्रेक करण्याची गरज पडणार नाही. हा जो बसबार आहे, हा बसबार कॉपर किंवा ॲल्युमिनियममध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. वेगवेगळ्या सायझेसमध्ये हा मिळतो, वेगवेगळ्या करंट कॅपॅसिटीमध्ये मिळतो. आपल्याला बसबारचं युनिट असतं, ते युनिट आपलं किंवा बसबार असतात, ते बसबार आपल्याला वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या करंट कॅपॅसिटीमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. आता ह्याचे जे प्रकार आहेत, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. सगळ्यात आधी त्याचे फायदे बघूया. सगळ्यात मोठा फायदा की इन्स्टॉलेशन लवकर होतं. चेंजेस काय करायचे असतील तर आपण चेंजेस करणं सोपं जातं. प्लग इनची व्यवस्था असल्यामुळे कनेक्शन करणं सोपं जातं आणि लॉसेस कमी होतात. जे लॉसेस आहे ते कमी होतात. क्या होता है, इनकमिंग सप्लाई अगर हम लोग डायरेक्ट लोड को देंगे तो प्रॉब्लम हो सकता है. इसी वजह से ये जो बसबार प्लेट्स होती है, ये बसबार प्लेट्स का इस्तेमाल किया जाता है. इसमें 3 फेज के लिए 3 फेज के लिए 3 बड़े प्लेट्स, न्यूट्रल के लिए थोड़ा छोटा, अर्थिंग के लिए थोड़ा छोटा. इसी हिसाब से ये प्लेट्स बसबार के अवेलेबल है. अलग अलग साइजेस में अलग अलग करंट कैपेसिटी में अवेलेबल होता है. अगर समझो आर फेज पे 10 फ्लैट्स है, वाई फेज पे 8 फ्लैट्स है, बी फेज पे 10 फ्लैट्स है, तो उसी हिसाब से उसको कनेक्शन करके हम लोग लोड डिस्ट्रीब्यूट करते हैं पर फेज वाइज उसको डिस्ट्रीब्यूट कर देते हैं. ओके. अगर कोई फॉल्ट जनरेट होता है, इस वायरिंग में कोई फॉल्ट जनरेट होता है, तो वही कनेक्शन निकाल के हम फॉल्ट को रेक्टिफाई कर सकते हैं, फिर उसको कनेक्शन करके उसको चालू कर सकते हैं. इसके बेनिफिट्स ये है कि इसका इंस्टॉलेशन जल्दी हो जाता है. सेकेंडली, अगर फ्यूचर में कोई चेंजेस करना हो तो चेंजेस आसानी से किए जा सकते हैं. इसे कनेक्शंस करना बहुत ईजी होता है. नट बोल्टिंग करके कनेक्शंस किए जाते हैं, बस बात की होती है. ओके. और इसमें जो लॉसेस होते हैं वो लॉसेस कम होते हैं, बहुत कम होते हैं. एज कम्पेयर डायरेक्ट हम कनेक्ट करेंगे तो लॉसेस ज़्यादा हो जाएंगे. बसबार के थ्रू करेंगे तो लॉसेस कम हो जाते हैं. ईजी टू इंस्टॉल, ये इसके बेनिफिट्स. ओके. दिस इज कॉल्ड बस बार. इसके बाद में देखेंगे 3 फेज बैलेंस लोड. अभी हम लोग अवेयर है कि नहीं मालूम नहीं, 3 फेज सिस्टम में 3 फेज सिस्टम मध्ये कनेक्शन 2 प्रकारे केले जातात. एक आहे स्टार कनेक्शन
आणि दुसरं आहे डेल्टा कनेक्शन. स्टार आणि डेल्टा ह्या दोन प्रकारे कनेक्शन केले जातात. स्टार कनेक्शनमध्ये काय असतं बघूया आपण. मुळात आपण पहिल्यांदा आपण 3 फेज सिस्टीमबद्दल बोलतोय. तर 3 फेज सिस्टीममध्ये 3 फेज असतात. आपण जर विचार केला, समजा म्हणे अंदाज घेऊ एक हे बघू, तर हा एक फेज झाला. लक्षात आलं, हा दुसरा फेज झाला आणि हा तिसरा फेज झाला. प्रत्येक फेजला 2 एंड आहेत. ए आपण A1 A2 म्हणू, B1 B2 C1 C2 असे 3 कनेक्शन्स, 3 फेज आहेत. एकच फेज असेल तर हा एक टोक फेज आणि हा एक टोक न्यूट्रल होईल. ओके, सिंगल फेजसाठी असे 3 सिंगल फेज एकत्र करून 3 फेज कनेक्शन केलं जातं. त्यातलं स्टार कनेक्शन बघूया आपण पहिल्यांदा. समजा स्टार म्हणजे ताऱ्यासारखं. हा 1 2 3. ओके, मी याला आर फेज म्हणतो, हा वाय फेज म्हणतो, हा पी फेज म्हणतो. याचे टर्मिनल्स आहेत A1 A2 B1 B2 आणि C1 C2. आता काय झालं याच्यामध्ये, ह्या 3 फेजची एका बाजूची टोकं आपण एकत्र जोडली. ओके, A2 B2 C2 आपण हे एकत्र जोडले आणि हा झाला त्याचा न्यूट्रल पॉईंट. काय म्हणतात त्याला, न्यूट्रल पॉईंट किंवा ह्याला स्टार पॉईंट म्हणतात. तर स्टार कनेक्शनमध्ये आपल्याला 2 प्रकारचे व्होल्टेजेस बघायला मिळतात. स्टार कनेक्शनमध्ये 2 प्रकारचे व्होल्टेजेस मिळतात. पहिलं आहे फेज व्होल्टेज किंवा फेज करंट आणि दुसरं आहे लाईन. म्हणजे याच्यामध्ये 2 संज्ञा डेव्हलप झाल्या, एक फेज आणि एक लाईन. तर हा जो आहे हा फेज झाला. ह्या 2 याच्यामध्ये जर आपण मोजलं तर फेज व्होल्टेज आहे. ह्याच्यातून वाहणारा करंट आहे तो फेज करंट आहे. ओके, पण ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत डायरेक्ट जाणार असेल, ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत किंवा ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत, तर तो लाईन करंट किंवा लाईन व्होल्टेज असेल. ह्या 2 टोकात जर व्होल्टेज मोजलं तर ते लाईन व्होल्टेज असेल. ह्या 2 टोकात जर व्होल्टेज मोजलं तर ते लाईन व्होल्टेज असेल. ह्या 2 टोकात मोजलं लाईन व्होल्टेज, ह्या 2 टोकात फेज, ह्या 2 टोकात फेज, ह्या 2 टोकात फेज. ओके, जनरली फेज व्होल्टेज हे लाइन वोल्टेज पेक्षा कमी असतं. क्या होता है, फेज वोल्टेज हमेशा लाइन वोल्टेज से कम होता है. ओके, वो होता है 1/√3 लाइन वोल्टेज. ओके, म्हणजे अगर 440 वोल्ट लाइन वोल्ट होगा तो फेज वोल्टेज निकलेगा 230 या 240 वोल्ट. ये लाइन वोल्टेज है, ये फेज वोल्टेज है. ओके, डू यू गेट इट? समजलं? नेहमी लक्षात ठेवा, लाइन वोल्टेज हे फेज वोल्टेज पेक्षा जास्त असतं. स्टार कनेक्शनमध्ये ही फॅसिलिटी आहे, पण डेल्टा कनेक्शनमध्ये ते नाही आहे. डेल्टा कनेक्शनमध्ये आपल्याला फक्त एकाच प्रकारचं व्होल्टेज मिळतं, ते म्हणजे लाइन व्होल्टेज. डेल्टा कनेक्शनमध्ये बघूया आपण. आर वाय पी, समजा आपण ह्याला A1 A2 B1 B2 C1 C2 असे कनेक्शन केलेले आहेत. A1 C2 इथे शॉर्ट झाला, A2 B1 शॉर्ट झाला आणि B2 C1 इथे शॉर्ट झाला, B2 C1 शॉर्ट झाला. लक्षात आलं? त्यामुळे इथे आपल्याला जे व्होल्टेज मिळणार आहे ह्या दोनमधलं हे लाईन व्होल्टेज असणार. म्हटलं लाईन व्होल्टेज असेल, ह्या दोघांमध्ये मिळेल ते लाईन व्होल्टेज असेल. समजलं? ओके, ह्या दोघांमध्ये लाईन व्होल्टेज मिळालं, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये लाईन व्होल्टेज मिळालं. ओके, तर हे लाईन व्होल्टेज असेल. याच्यामध्ये आपल्याला फेज व्होल्टेज मिळणार नाही. ओके, याच्यातून वाहणारा करंट पण लाईन करंट असेल. डेल्टा कनेक्शनमधून वाहणारा करंट पण लाईन करंट असेल. क्लिअर? ज्या वेळेस ह्या तिन्ही फेजमधून किंवा तिन्ही लाईनमधून
सेम क्वांटिटी करंट फ्लो होत असतो किंवा तिन्ही फेजेसमध्ये सेम व्होल्टेज असतं, त्यावेळेस याच्यावरचा लोड असेल तो सेम असेल किंवा तिन्हीवरचा भार जर सारखा असेल तर हे जे आहे हे बॅलन्स सर्किट होतं, बॅलन्स कनेक्शन. लक्षात आलं? हे बॅलन्स कनेक्शन. म्हणजे समजा आपण एका ताटामध्ये भात घेतला जेवायला, राईस ले रहे एक 100 ग्राम राइस ले रहे और उसके ऊपर 10 ग्राम का सालन लेंगे, दाल लेंगे, तो हम लोग खा सकते हैं क्या? नहीं. उसका अप्रोप्रिएट अपने को दाल चाहिए. सही है. उसको हम बैलेंस डाइट बोलते हैं. मतलब हम जितना प्रोटीन लेंगे उतना कार्ब लेंगे, वो बैलेंस डाइट होता है. उसी तरह इसमें भी तीनों लाइन में अगर लोड सेम है, लोड सेम कनेक्ट किया है, तो उसको हम लोग बैलेंस लोड बोलते हैं. एक भी लाइन में या एक भी फेज में लोड कम ज़्यादा हो जाएगा तो ये सर्किट अनबैलेंस हो जाएगा. ओके, अनबैलेंस हो जाएगा. अनबैलेंस होने के बाद क्या होता है? जो रिटर्न करंट आएगा वो करंट में थोड़ा प्रॉब्लम आ सकता है. ओके, ठीक है. जनरली अनबैलेंस सिस्टम में स्टार कनेक्शन में ज़्यादा होता है, डेल्टा में नहीं होता. डेल्टा में एक ही वोल्टेज फ्लो होता है. इसमें फेज वोल्टेज और लाइन वोल्टेज होता है, तो इसमें प्रॉब्लम आ सकता है. इसमें अनबैलेंस लोड हो सकता है. हमेशा एक बात याद रखो की 3 फेज सिस्टीममध्ये तिन्ही फेजवर लोड सारखा असणं गरजेचं आहे. ओके, उसमें क्या होता है, बेनिफिट्स क्या होते हैं कि 3 फेज सिस्टीम की इफिशियन्सी, कार्यक्षमता जी आहे ती जास्त राहील बॅलन्स लोडमध्ये. सेकंडली, जर आपण 3 फेज सिस्टीम एक सिस्टीम घेतली, समजा 3 फेज ट्रान्सफॉर्मर घेतला तर आपल्याला एक ट्रान्सफॉर्मर लागेल. पण तेच जर सिंगल फेज आपण 3 काढले तर आपल्याला 3 ट्रान्सफॉर्मर लागतील. जागा जास्त ॲक्वायर होईल, खर्च जास्त. ओके, एक सिस्टीम आपण वापरतोय त्यामुळे याच्यामध्ये लॉसेस, याचे पॉवर ट्रान्समिशन करणं सोपं होतं. ओके, 3 फेज सिस्टीममुळे काय होतं की ह्याच्यामध्ये मोटरमध्ये जो स्टार्टिंग टॉर्क आहे किंवा जे मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे, हे मॅग्नेटिक फील्ड रोटेटिंग टाईपचं असेल. त्यामुळे 3 फेज मोटर या सेल्फ स्टार्टिंग असतात. ओके, ह्या फेजमधलं मॅग्नेटिक फ्लक्स वाहिले, त्यानंतर लगेच वाय फेजमधून वाहतील, नंतर बी फेजमधून वाहतील, पुन्हा आर फेजमधून वाहतील. हे रोटेटिंग टाईपचं मॅग्नेटिक फील्ड तयार होण्याचे 3 फेज सिस्टीममध्ये. सिंगल फेजमध्ये ते अल्टरनेट टाईपचं असतं. ठीक आहे. तर ह्याच्यामुळे 3 फेज सिस्टीमवरचा लोड हा बॅलन्स असणं गरजेचं असतं. ओके, याच्यानंतर आपण बघणार आहोत सिंपल काही गोष्टी की ज्या खूप आपण टेस्टिंग बघणार आहोत. टेस्टिंग कसं करायचं, तर टेस्टिंगसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेस्टिंग सांगतो. ओके.